श्री स्वामी समर्थ. बाळा, उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक दिवस असेल. खूप उशीर होण्यापूर्वी तुम्ही हे उघडावे अशी देवाची इच्छा आहे. माझे शब्द आत्मसात करण्याची आणि ते तुमच्या खोलवर रुजवण्याची हीच योग्य वेळ आहे बाळा. देवाचे हे शब्द जो कोणी शेवटपर्यंत ऐकतो त्याचे सर्व मनोकामना पूर्ण होतात. तुमचा देवावर विश्वास असेल तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये लव्ह यू गॉड असे टाईप करायला विसरू नका. देव महान आहे, तो तुम्हाला खचून जाऊ देणार नाही. त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका. मनात आत्मविश्वास ठेवा. जर तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला धरून ठेवतो, जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाट आपल्याला सापडत नाही. ती वाट शोधणे महत्त्वाचे. नशीब हातात येत नाही, हाताला तुमच्या नशिबाकडे नेणे गरजेचे आहे. तुम्ही रोज नव्याने नवीन चूक करत असाल तर तुम्ही प्रगती करत आहात हे नक्की. तुमच्या आजच्या कृतीने तुमचा उद्याचा दिवस ठरत असतो. चांगले वागाल तर चांगले आणि वाईट वागाल तर वाईट. देव आज तुम्हाला सांगत आहे, जर तुम्ही मी दिलेल्या मार्गावर चाललात तर मी तुमच्या सोबत असा चमत्कार करीन ज्याची तू तुझ्या आयुष्यात कधी कल्पना सुद्धा केली नसेल. त्यामुळे तू आता चमत्कार पहा. देवाचे चमत्कार प्राप्त करण्यासाठी हे भक्तिमय संदेश तुम्ही लाईक करा आणि कमेंटमध्ये देवाची योजना महान आहे असे टाईप करा. देव आज तुम्हाला म्हणत आहे की बाळा, तुम्ही नकारात्मक होणं थांबवण्याची गरज आहे. आपण गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवले आहे. तुम्ही ते नाही आहात जे तुम्ही स्वतःला सांगत राहता. तुम्ही मोठे आणि प्रिय आहात. तुम्ही खूप छान आहात बाळा. तुम्ही माझे प्रिय भक्त आहात. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या नजरेत चांगले व्यक्ती बना आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात मी चांगलं करणार आहे. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते. त्यामुळे तुम्ही माणुसकी ठेवा. बाळा, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय चालू आहे हे मला समजत असते. जर शोधणाराच असशील तर काळजी करणारा शोध, कारण तुझा वापर करणारे तुलाच शोधत तुझ्यापर्यंत येतील. म्हणून तू आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावी लागते. त्यामुळे कष्ट कर. तू जर प्रयत्न करण्यासाठी 1 पाऊल पुढे चाललास तर मी तुझ्या दिशेने 10 पावले चालत येणार बाळा. माझ्यावरती विश्वास ठेव. स्वामी महाराजांना तुमची भक्तिभावे पूजा केली तर नक्कीच स्वामी माऊली आपले प्रत्येक स्वप्न हे पूर्ण करतात. हे स्वामी राया, ह्या पृथ्वीवरील रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहे ते उत्कृष्टपणे निभावून घे. ह्यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहेत, कौशल्य आहेत ते विकसित कर आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर. पण हे समर्था, हे करत असताना मला तुझ्या अनन्य भक्तीची लस दे, जेणेकरून अहंकार रूपी व्हायरसची लागण मला होणार नाही आणि मी तुझ्या चरणापासून दूर सुद्धा जाणार नाही. हे देवा, तू माझा पिता आहेस, माता आहेस, गुरु आहेस. मला प्रेरणा दे, मला मार्गदर्शन दे. तुझ्याशिवाय मला माझ्या आयुष्यात कोणीच नाही असे तुम्ही स्वामी महाराजांना आर्ततेने हाक द्या. नक्कीच स्वामी माऊली तुमच्या पाठीशी येतील. स्वामी माऊली, माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेल. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावे मुजरा करू शकेल. मी 50 वर्ष जगो की 100 वर्ष ही तुमची इच्छा. माझी तर एकच इच्छा की ओठावर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधीही थकू नये. हे स्वामी आई, मला प्रेमळ दृष्टी द्या. सहकार्य करणारे हात द्या. सन्मार्गावर चालणारे पाय द्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचविण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या. महाराज आपल्या लेकराला कृपादृष्टी आणि सद्बुद्धी कायमच देत असतात.
हा विश्वास आपल्या महाराजांवरती असेल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे तुम्ही 108 वेळा स्वामी नामाचा जयघोष कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका. आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनत असता. आम्ही लेकरे अज्ञानी, करीतो आर्जव कर जोडूनी, इच्छा आमच्या मनी, दर्शन व्हावे याच जीवनी, नाही संसाराची विनी, नाही षडरिपूंची देणी, तन मन अर्पण चरणी, तुझ्याच नावाची वाणी. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊली नेहमी आपल्या प्रिय भक्तांना सांगत असतात की बाळा, कर्म चांगले करा, या जगात काहीच तुमचं नाही, फक्त मरेपर्यंत तुमचं शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा. कलीचं युग चालू आहे, त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा. वेळेस उत्तरे माहीत नसणेच चांगले असते. जेव्हा तुम्ही अपेक्षा ठेवत नाही तेव्हा उत्तरे आणि पर्याय तुमच्याकडे आपोआप चालून येतात. तुमच्या आनंदाचे मालक तुम्हीच आहात, त्याविषयीचा अधिकार कोणालाही देऊ नका. त्यामुळे नेहमी आनंदी, सुखी, समाधानी आणि हसतमुख राहा, कारण तुम्हाला दुःख देणारे आणि रडवणारे ह्या जगात खूप आहेत. विश्वास असल्यास होय देवा बरोबर आहे असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. चेहऱ्यावर नेहमीच स्मित हास्य ठेवा. समोरच्या व्यक्तीस कितीही राग आला तरी त्याचे विचार बदलतात आणि आपल्याबद्दल मनात आदर तयार होतो. जगातील सगळ्या समस्यांचे ओझे आपल्याच खांद्यावर असल्याप्रमाणे तुम्ही वागू नका. काही गोष्टी सोडून द्यायला शिका. जिथे आपली कदर नाही तिथे कधीही जायचे नाही. जे आपल्याला पचत नाही ते कधीच खायचे नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचं नाही. आणि कितीही संकटे आली तरी कोणालाही घाबरायचं नाही, कारण स्वामी माऊली कायम म्हणत असतात, काल काय झालं विसरून जा, कारण आपला जन्म काय झालं हे मोजण्यासाठी नाही, तर समोर आनंदाचे कसे जगायचे याच्यासाठी झालेला आहे. त्यामुळे तुम्ही आनंदाने जगा. लोक काय म्हणतील याचा विचार तुम्ही करू नका. पहिल्या दिवशी हसतील, नंतर चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार करणे तुम्ही सोडून द्या आणि स्वतःचे कर्म चांगले करा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा. नक्कीच तुमच्या आयुष्यात सर्व संकटांवरती तुम्ही मात करून पुढे जाल आणि पाठीमागे स्वामींचा हात असेल. विश्वास असल्यास स्वामी समर्था मी तुझं बाळ असे टाईप करा. धन्यवाद.